संध्याकाळी तू माझ्या लाडात यायचं, मी तुझ्या लाडात यायचं, आणि मग पाटील सोडा आता. आता लई क्रॉस करताय सीमा तुम्ही. जरा चला असं माझं डोकं कसं होतंय ना. काय अजून शेवगा चाला ना. चले बाय, लिहून लागतंय एवढ्याची भरपूर होऊन भाजी. ए इथं बसली होय, काय करते? आता एवढं का तापलंय पार? मग तिथं झक मारायला मी थांबलोय का? काय झालं? तू येणार होती ना तिथं भेटायला. ती ओरडून हळू जरा. काय हळू, इथं मच्छरने मारण्याचा हात खाऊन घेतलेत माझे. अहो लग्न झालंय माझं, मला पण घरी माणसं असतात. अगं पण मला बी तू पाहिजे होतीस ना. आपण काल पाहुणा आलत घरी, सगळे घरी होते, मी कशी येणार बरं? मग मी तिथे येडा म्हणून बसलो होतो का तुझी वाट बघत? एवढं काय चिडायला झालं? काल नाही भेटलं, आ. आज भेटता येईल एवढं काय? मग तिथं मी काय करायचं होतं? बरं आता वाद घालू नका, मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा. मी शेवगा न्यायला रानात आलते. ते शेवग्याच पडू दे, इथं माझं काय आहे ते बघ. तुमचं काय बघू आता? हा मग मी म्हणलं ना संध्याकाळी भेट. काय नको मला आता पाहिजे. बाबा ना ऐकतच नाही, हट्टेपणाच असतो जेव्हा तेव्हा. काय हट्टीपणा? मी काय ती येडं म्हणून असं वाटायला लागलं मला, तू कधी येते कधी नाही. मी काय मोकळी आहे का बरं? सांगा बरं, मला पण घर काम असतं का नाही? अगं पण मी पण माझी कामं कुठं तर लपवा छपी करून मोकळा होऊन येतो की नाही. ते काय नाही, आता काय मला जमणार नाही, मी घरी जाऊ. काय नाही तसं काय नाही. मला जरा दोन शब्द तर प्रेमानं असं बोल, मला छान असं मस्त वाटलं पाहिजे. पण आता ही येळ आहे का ती? तुला एवढं समजत नाही का ग? मला सगळं समजतं, पण तुम्हाला पण समजायला पाहिजे ना, मला बी काही काम आहेत का नाही? हे बघ, मी तुझी वाट बघत किती वेळ बसलो होतो. आता येईल मग ठीक येईल. आहे, थांबले, वाट बघितली. मग माझं डोकं चिडणार नाही का? मग जायचं ना, नाही आले तर घरी निघून जायचं ना. वा. घरी जायचं, मग येडं म्हणून बसायचं तिथं आणि परत घरी निघून जायचं. मग नाही आलं तर काय समजून नको, जरा घ्यायचं. असं आहे ना, थोडस मनसोक्त मला जरा बोल, मग बरं वाटेल. ऐकायचं नाही ठरवलंच तर काय ऐकायचं? येते ना. अगं तुझ्याशिवाय मला करमत आहे का? हा, मला पण नाही करमत. सारखं तुझी आठवण येते मला. असं वाटतं तू रात्री झोपलं तर तू माझ्या स्वप्नात असते. मग मला स्वयंपाक करायचं का? स्वयंपाक पेटू दे तिकडे, काय बी घरी सांगतो. मग चल जरा असं आहे ना, दोन शब्द असं मस्त गोडीनं बोलल्यासारखं मला बरं वाटत. आता हित हिथं नाही ग, दारातल्या बाजूला. चला, जास्त वेळ नाही बसणार हा? आणि लगेच पळून जायचं नाही. मी असं आहे. आज जास्त तू काय करते माहितीये का? हा मला तिथं नेते, बसवते, काय तर कारण सांगते, निघून जाते. मग एवढा वेळ मी झकमारी केलेला वायालाच जातो. थोडं जरा तुम्ही ना मनावर ताबा घालत जा बरं. अगं पण तू दिसल्याशिवाय मला मनावर ताबाच येत नाही की मी काय करायचं? चला, तुम्ही काय ऐकणार नाही, चला या. बघ तिथून लगेच जायचं नाही बघ. नाही जात. बर चल मग. ये किती वेळ झालं. ये बस बस की, बसू द्या तरी. बस की तू. कसं वाटतंय आता? काय कसं वाटतंय? किती लांब आणलंय चालत चालत मला. मी किती वेळ तिथं वाट बघत बसलो होतो. हा, बोला आता. बोलतो ना तुला मी. आता मला आहे ना, जे पाहिजे ते आता पाहिजे बरं का. म्हणजे काय? आता एवढ्या वेळ तिथं थांबलेलं त्याचा फायदा नको आहे. हात काढा, बघल कोणतं. बघू दे, कोण नाही बघत इथं. तिकडं अडचणीत कोण बघत नव्हतं, मग इकडं आलो तर इथं कोण बघणार एवढ्या शेतात? ते आहेच. मग आता मस्त मला आहे ना, जवळ घ्यायचं, मस्त आपण काय काय करायचं. नको काय करायला. हात काढा बरं. तुम्ही हात काढा पहिला, मी डोकं दाबून देते. चला. डोकं दाबशील? डोकं दुखतंय ना तुमचं? डोकं पण दाबणार आणि सोडा. तुम्ही लाडत येतं, असंच करता म्हणून मी चिडते. लाडात ठेवते शेवगा, आई घालते शेवग्याची. मगापासून शेवगाच तू करत बसलीस. मी तुझ्यासाठी एवढा वेळ काढतो आणि तू 2 मिनिटात लगेच पळून जायचं. मी मगाशीच म्हणलो होतो तुला, तू मला तिथं बसवती आणि निघून जायचं बघती. मग आता आले तर गप्पा मारायची की नाही? चांगल्या बोलतच चालू असतं. गप्पा बी मारायच्या आणि काय काय पण ते करायचं आपण. काय नाही करायचं आपण. तुम्ही जास्त आता लाडत. प्रेमापोटी मी आले, तुमचं ऐकलं, इथं बसले, गप्पा मारायला लागले, तुमचं आता जास्तच वाढायला लागलं.
वाढू दे की. नाही सोडा मग मला जाऊ दे. ए माझं प्रेम आहे की तुझ्यावर, आहे की नाही? माझं पण आहे, पण हे आता काही वेळ आहे, काय चाललंय तुमचं? जाऊ दे, मी एवढं ऊन आहे, उन्हाने एवढा तापलोय मी, आणि परत ताप आहे तर काय? त्या बाबतीत पण एवढा तापलोय. मग आता गार कोण करणार? हा, ह्याच्यासाठी मला इथं आणलंय का तुम्ही? तू मला गार करायचं आणि मी तुला गार करायचं. इकडं बघ ना जरा नाही, तू. मला जायचं आता घरी. मला नाही ऐकायचं तुमचं. चांगलं कळलं मला तुमचं काय चालू ए, आहे. असं नाही प्रेम करायचं कमी, मग. बाकीचं जास्त चालू आहे. प्रेम करतोय की. कुठं हे असलं? मग तू इकडं बघतच नाही, सारखी तिकडच बघतीस. एवढा वाईट आहे होय मी? हा, वाईटच आहे. तुम्ही ऐकत नाही, समजून घेत नाही, मग काय करणार मी? असं नाही आपलं. बरं आता ऐका. ऐका ऐका ऐका, किती वेळ ऐकू? जे करायचं ते काहीच करत जाऊ नाही द्या ना तू. मला घरी जाऊ द्या. घरी तर जाणारच आहेस तू, हं. पण जे काय आहे ते आपण इथं करू काय आणि नाही मग घरी जाऊ. करायचंय, उठा सारखं. चला. मी नाही उठू देणार तुला आता. तुम्हाला वाटत नाही जास्त लाडत आले तुम्ही आता? असू दे की, मी तुझ्या लाडात नाही यायचं तर कुणाच्या लाडात यायचं? संध्याकाळी तू माझ्या लाडात यायचं, मी तुझ्या लाडात यायचं, आणि मग पाटील सोडा आता. आता लई क्रॉस करताय सीमा तुम्ही. जरा चला असं माझं डोकं कसं होतंय ना, जरा शांत करतो. करते सोडा. कर, मस्त कर. ए असं नाही, अजून शांत कर. हा, गंगे, ए गंगे, अरे कुठे गेली गाड्या? आकाश शेवगा मी हिंडलो, पण मला काय गंगे इथं दिसाना. भाकरी तिकडे ठेवल्यात, पण त्याच्यात भाकरी नाही. शेवगा तोडला, तो बांधाला ठेवलाय, चपला बांधाला. ही गेली कुठं? ओसाच्याच रोड तिला हाताला लागू दे. गंगे, कुठे गेली असं कडे ही? तिला ना ताराबाईला चिचरतो, तिच्या घरी जाऊन बसते असं गप्पा ना. काय हो? काय हो? हा, काय? मी तर काय करते? अहो मिरच्या बघत होते मी. त्या बापाने उसात मिरच्या ठेवल्या होत्या का? 2 झाड मिरच्याची लावली होती का नाही? हा, ते बघत होते मिरच्या आल्यात का नाही. आणि शेवगा नाही आली, तेच काय आलं? आज शेवगा काढलाय तो बांधावरच ठेवला. म्हणलं मिरच्या बी घ्याव्यात तशाच, आणि मग बांधावरचं शेवगा घेऊन जावं. अरे काय अक्कल बिक्कल हाय का? अरे मला इथं भूक लागली ना. हा? चुकलं ना माझं. चुकलं ना काय? हं, आता आले ना. रात्री एक तर म्हातारं खोकल्यामुळे आपलं काय करता आलं का? आता हा? करते जाऊन. मग मी त्याच्यामुळे म्हणतो, मी कुठे 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 सकाळी अण्णा बाजारला गेलोय. होय. घरात कोणीच नाही. तू म्हातारी? आपलं स्वयंपाकावर ध्यान असतं, आणि नको त्या स्वयंपाकामध्ये हे आता काय करणार सांग. माझं राहतं ना तसंच. हं. गंगे, हं? फटलंय वल्ल वल्ल दिसतंय का तुझे? नाही, ते गांधन माशीचं ते मवाळ उठलं हा, आणि ते बसली इथं चावली. हा ना. मी म्हणलं वल्ल वल्ल कसं काय दिसतं. नाही नाही, आणि इकडं मानाला का काय झालं तुया? तेच गांधीन माशीचं मवाळ उठलं. शेवग्याच्या आपल्या एका झाडावर ते बसलं होतं मवाळ, शेवगाचं तोडायला, आणि ते अख्खं मवाळ उठलं. ते जाऊ काय मग पळतच आले उसात, आणि मग ते मिरच्या केलं. बरं जाऊ दे, ते मावाळ उठू दे. आता इथं माय उठले, चल लवकर. डोकं डोकं, हा. चल लवकर पटकन.